तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मधील 10वी कविता बैलपोळा। बैलपोळा म्हणजे काय, तर बैल जे असतात ऑक्स ह्यांचा सण उत्सव ह्याला बैलपोळा असे म्हणतात। सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ गाला। म्हणजे आज बैलांचा सण आहे, त्यांच्या सन्मानाचा दिवस आहे। त्यांना नाऊ म्हणजे काय, अंघोळ घालायची आहे। उनको नहाना है, जो ऑक्स है उनका आज फेस्ट है, फेस्टिवल है, तो इसकी वजह से जो ऑक्स है उनको नहलाना है। मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशीम बाशिंगे। म्हणजे जो बैल है उसके पीठ पर, त्याच्या पाठीवर रंगीत मखमली झुली म्हणजे मखमली कपडा टाकायचा आहे। नंतर रंगीत शिंगे, जी बैलाची शिंग आहेत त्या शिंगांना व्यवस्थित सजवायचं आहे। जो सींग रहती है उनको सजाना है। कपाळी बांधली रेशीम बाशिंगे, फॉरहेड, कपाळ म्हणजे काय, फॉरहेडला काय बाशिंग, रेशमी बाशिंग बांधायची आहेत। ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले। अशा या ढवळ्या पवळ्या बैलांना सजवले आहे आणि गावभर त्यांची मिरवणूक काढली आहे। ये जो बैल है उनको सजाया है। ढवळ्या पवळ्या म्हणजे जी बैल आहे ढवळी पवळी त्यांना सजवलेलं आहे आणि गावभर मतलब गावभर उनका क्या मिरवू लागले म्हणजे काय, उनकी मिरवणूक निकाली गई है। आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम। म्हणजे आज बैलांचा सण आहे, त्यामुळे त्यांना काही काम न देता नुसता आराम द्यायचा आहे आणि त्यांना पुरणपोळी खायला द्यायची आहे। मतलब आज जो बैल का फेस्ट है, सण है, फेस्टिवल है, उत्सव है, आज बैल का त्योहार है, इसलिए उनको काम नहीं देना है और उनको पुरणपोळी मतलब जो मराठी लोग बनाते हैं पुरणपोळी, पुरणाची पोळी माहिती आहे का, ती पुरणपोळी त्यांना खायला द्यायची है। बैल को ये पुरणपोळी खाने के लिए देना है और उनको खाली आज के दिन आराम ही देना है। अशा प्रकारे ही 10वी कविता बैलपोळा ही लिहिली आहे धोंडीराम सिंह राजपूत यांनी। कवितेचे कवी आहेत धोंडीराम सिंह राजपूत हे। कविता कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की कळवा आणि काही प्रश्न असेल तर नक्की विचारा। धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।